नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात क्रेडाई MCHIच्या माध्यमातून एकाच छताखाली तब्बल 50 पेक्षाही अधिक डेव्हलपर्सने होम उत्सवाचे आयोजन केले आहे. या होम उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथे स्थित असलेल्या रेमंड कंपनीमध्ये या होम उत्सवाचे आयोजन 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या होम उत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, अनेक डेव्हलपर्स उपस्थित होते. येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या होम उत्सवाला भेट देणार आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या क्रेडाई MCHIच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असून एकाच छताखाली अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह, पूर्ण विकास, महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सैर ठाणेकरांना घडवली जाणार आहे. ठाणे क्रेडाई आणि MCHIच्या एक्झिबिशनचं उद्घाटन आज झालेलं आहे. निश्चितपणाने ठाणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे असे प्रोजेक्ट ह्या प्रदर्शनामध्ये आहेत. आणि सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये होते. म्हणून मी माझ्या भाषणामध्येही सांगितलं की 1 नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर 1 नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं. म्हणून कार्बन न्यूट्रल असेल किंवा सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट असेल ह्याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी भर घालता येईल याच्यासाठीही या सहकार्याने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे. निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आहे. मी जेव्हा या ठिकाणी 10वीला शाळेत यायचो त्यावेळेला कॅसल मिलच्या तिथंच ठाणं संपून जायचं. आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोचलेलं आहे. हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला त्या विश्वासाच्यामुळे ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात MCHIच्या माध्यमातून विकास झालेला आहे. साहेब, आपण अशी देखील आशा व्यक्त केलेली आहे की ठाणे देखील आहे त्याचा विकास व्हावा. अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी की माझ्या मतदारसंघामध्ये 4,80,000 मतदार झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाली. मी बोला माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे, तिकडे किती मतदान वाढवायचं काही हरकत नाही, या तिकडेही वाढवा. शेवटी असं आहे हे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. आपण नवी मुंबई बघितलेली आहे. नवी मुंबई सिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली. तसं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा MMR रिजनमध्ये आहे आणि MMRD त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे. ऑथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. महिंद्राचे आहेत, लोडाचे आहेत, त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. पण अजून हे लोक आले तर जलद गतीने डेव्हलपमेंट त्या भागाचं होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार नाही. सर, संपूर्ण आता हे काही दिवस होईल. आमदारांनी भाषणात त्यांच्या सांगितलं की कसं डेव्हलपमेंट ठाणे जिल्ह्याचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं सुरू आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हेवी ट्रक या ठाणे शहरात बघायला मिळणार नाही अजून 3-4 वर्षात. जर विरार अलिबाग कॉरिडॉर आला, बडोदा एक्सप्रेसवे सुरू झाला, भिवंडी बायपास हा 8 लेनचा आहे तो पूर्ण झाला तर आपल्याला JNPTमधून सगळी वाहनं ही बाहेरच्या बाहेर हेवी वाहनं जातील. या शहरामध्ये आपल्याला ट्रॅफिक ही बघायला मिळणार नाही. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत, केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गडकरी साहेबांनी बडोदा एक्सप्रेसवे जवळजवळ माझ्या लोकसभेमध्ये 12,500 कोटीचं काम हे माझ्या लोकसभेत आहे. पूर्ण आपण रस्त्याची किंमत जर पाहिली तर 1,25,00,000 कोटी रुपये किंमत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे देशाला विकसित नेण्याच्या मार्गावर चालणारं आहे. प्रधानमंत्र्यांचा संकल्प 2047ला आपला भारत देश विकसित झाला पाहिजे. तर भारत देश विकसित होताना गावंही मागे राहिली नाही पाहिजेत. म्हणून गावाचा विकास होताना हे इन्फ्रास्ट्रक्चर गावापर्यंत कसं पोचेल याच्यासाठीही राज्य सरकार, केंद्र सरकार दोन्ही मिळून प्रयत्न करत आहेत. म्हणून ही काय वाहतूक कोंडीबिंडी आपण सांगता ही थोड्या दिवसाचे काम सुरू आहे. जनतेला जो त्रास होतो तो आम्ही समजू शकतो. थोड्या दिवसाची ही थोड्या दिवस सहनशक्ती जर ठेवली जनतेने तर निश्चितपणाने पुढचा प्रवास हा सुखकर होणार. तुम्ही कचऱ्याचा प्रश्न मराठीमध्ये असं सांगू की आज चांगला दिवस आहे
होम उत्सव जो आम्ही म्हणलेला आहे 22 जानेवारीनंतर जो देशामध्ये उत्सवचं वातावरण आहे ते वातावरणाला कंटिन्यू करायसाठी आम्ही हे गृहप्रदर्शनला होम उत्सव दिलेला आहे. त्याच्या 21वा एडिशन आहे, 21वा प्रदर्शन आहे. तो त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिकांना म्हणजे मुंबईकर, ठाणेकर या MMR रिजनमध्ये सगळ्याला आवाहन करतो की 4 दिवसचा मेळा आहे. त्याच्या एक रूपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटणार, चांगले लोनचे ऑपॉर्च्युनिटी बघणार, ऑप्शन बघणार. तर तुम्ही नक्की या 4 दिवसामध्ये. त्याचं चांगलं उद्घाटन आज आपले माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहबच्या हाताने झालेलं आहे. हमारे सरनायक साहब भी हाजिर थे, एडिशनल कमिश्नर सर मालवी साहब भी थे. तो मुझे बहुत खुशी हो रही है. आणि त्याच्यात चांगलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे रविवारी ते येणार आहे. रविवारी आम्ही एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, हाऊसिंग कॉम्पिटिशन, हाऊसिंग सोसायटीची कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये चांगला गव्हर्नन्स आणि गुड क्लिननेस सोसायटीमध्ये आम्ही प्राईज देणार आहे. रोख प्राईज आहे आणि ट्रॉफी आहे. तो ते टायमाने आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी सेमिनार पण आहे. तो सगळ्यांना हे लाभ घ्यावा अशी विनंती. सर, ठाण्यातल्या किती डेव्हलपर्सने यामध्ये ठाण्याच्या 50 डेव्हलपरनी 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट इथे डिस्प्ले केलेला आहे. सगळे मोठे डेव्हलपर आहे, इरानदानी आहे, ओबेरो आहे, वियंग आहे, रुस्तमजी आहे, रेमान आहे. सगळे डेव्हलपर आहे, लहान ते पासून मोठे सगळे डेव्हलपरनी पार्ट केलेले आहे. ओके. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. 7 फेब्रुवारी रोजी मानपाडा ठाणे येथील पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थात आज 15 फेब्रुवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
7 फेब्रुवारी 2024 रोजी श्वानाचे मालक वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार 2 दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिक मध्ये देखभालीकरिता ठेवले होते. परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वानाला लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम वर व्हायरल झाला. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आमदार प्रताप सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर FIR दाखल करून चितळसरमानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले. पाहणी केली असता असे निदर्शनास आले की वेटिक पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा परवाना नसल्यामुळे महानगरपालिकेने परवाना रद्द करण्याची नोटीस काढलेली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून या संबंधात चर्चा केली असता पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. हे जे आपका नाम क्या वरुण नावाचे ग्रस्त आहेत, त्यांचं एक डॉग 7 तारखेला त्यांनी ह्या ठिकाणी आणला आणि त्याला काही ट्रीटमेंट हवी होती. ती ट्रीटमेंट रेग्युलर हे घेऊन येतात या वेटिक नावाच्या क्लिनिकमध्ये. मानपाड्यामध्ये हे क्लिनिक आहे आणि त्यांनी जी ट्रीटमेंट करताना डॉग ह्या ठिकाणी ठेवून ते निघून गेले. परंतु ज्या वेळेस ते घ्यायला आले त्यावेळेस त्यांना काही कळलं नाही, कारण मुका जीव आहे बिचारा, तो काय सांगणार आहे की मला मारहाण केली वगैरे. परंतु त्या ट्रीटमेंटऐवजी त्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 व्यक्तींनी त्या श्वानाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यांना बुक्क्याने मारहाण केली. तो व्हिडिओ दुसऱ्यांनी काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या प्राणीमित्र संघटना एक आल्या. काही प्राणीमित्रांचे मला फोन आले, इवन CM DCM आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि माझ्या मतदारसंघातला हा भाग असल्याकारण मी या ठिकाणी आज आलो. मी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती शिरोडकर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवलं. आमचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत मानपाडा पोलीस स्टेशनचे, त्यांना या ठिकाणी बोलवलं. कारण शेवटी NC करून भागणार नाही. जर एखाद्या मुक्या जनावराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली असेल आणि मारहाण केल्यानंतर जाणीवपूर्वक तो व्हिडिओ जर सोशल मीडियामध्ये त्यांनी व्हायरल केला असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे. आणि ठाण्यामध्ये असं पहिले कधी घडलं नव्हतं, आज पहिल्यांदा घडलेलं आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे मी स्वतः या ठिकाणी आज आलो. पोलिसांना विनंती केली. मी पोलीस आयुक्त डुंबरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की जुनी NC होती, परंतु शेवटी सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल करणं आणि अजून काही त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे परत एक FIR आम्ही दाखल करू असं मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं आणि तसे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी दिले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो की नवीन FIR दाखल करून ती चौकशी ते करतील. आणि त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, पशुवैद्यकीय अधिकारी आले, त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही. कारण त्या ठिकाणी जे खाद्य होतं ते खाद्य जर विकायचं असेल तर आपल्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते, किंवा पशूचा जर आपल्या क्लिनिक किंवा कुठेही वापर होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सुद्धा NOC घेणं बंधनकारक आहे. तसं त्यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना नोटिसेस काढून ह्या दुकानाला जोपर्यंत त्यांनी योग्य तो खुलासा देत नाही तोपर्यंत बंद करायची मागणी केलेली आणि ती त्यांनी मान्य केली. त्यामुळे त्यांना आजच नोटिसेस काढून आपण तीही प्रक्रिया करतो आहे. म्हणजे भविष्यामध्ये ठाणेच काय कुठेही मुक्या जनावरांवर अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा मुक्या जनावरांना त्रास देणं अशा प्रकारचे गुन्हे समाजामध्ये घडणार नाहीत. आम्हाला जेव्हा न्यूज मिळाली की असा हे घडलं आहे, ही घटना घडली आहे, आम्ही जेव्हा इथे आलो त्यावेळेला समजलं की वेटिकचे भरपूर 101 दुकानं आहेत. हे ग्रूमिंग सेंटर पेट शॉप आहे बेसिकली. तर त्यांच्याकडे आल्यानंतर घटना ठाण्यातलीच आहे हे आम्हाला 13 तारखेला समजलं आणि मग आम्ही पोलिसांमध्ये दखल घेऊन त्यांच्यावरती NC दाखल केली. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल्स या कायद्याच्या सेक्शन नंबर 11(1) ह्याच्या अंतर्गत ही NC दाखल केलेली आहे सध्या. संपूर्ण प्रकरणाने ह्याच्यावर ह्याच्यावरती त्यांचं लायसन्स कॅन्सल करणं, त्यांचं दुकान सील करणं, पण कायद्याच्या चौकटीत राहून जसं आहे मी वरिष्ठांशी बोलून आमचं जसं नियमात असेल त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.